नमस्कार, मी रुपाली पांढरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची RTSद्वारे घेतली जाणारी जी परीक्षा आहे म्हणजेच रायगड प्रज्ञाशोध परीक्षा, या परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। ही सराव प्रश्नपत्रिका चौथी परीक्षा घेतली जाणारी त्याच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, त्यामुळे आपण ही प्रश्नपत्रिका आता इथं स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। तर पहिल्यांदा आपण घेत आहोत पेपर 1 म्हणजेच मराठी आणि गणित या विषयाची। चला तर मग प्रत्यक्ष आपण सोडवायला सुरुवात करूया। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला ज्या काही तुमच्या प्रश्न अडचणी असतील तुम्ही त्या मला विचारू शकता। तर प्रथम आपण घेऊया मराठी विषय आणि त्यातील घेऊया पहिला प्रश्न। तर या ठिकाणी काही अक्षरे दिलेली आहेत, ती उलटसुलट दिलेली आहेत। तर त्या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे आणि ती म्हण तयार होते पर्याय क्रमांक 3 ची, आईजीच्या जीवावर बाईजी उदार। त्यानंतर प्रश्न 2 बघा, वाण हा प्रत्यय जोडून कोणता शब्द अर्थपूर्ण होणार नाही। तर या ठिकाणी 3 पर्याय शील, पुण्य आणि धन यांना वाण जर आपण जोडले तर ते अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून या ठिकाणी गाव या शब्दाला जर आपण वाण जोडले तर हा अर्थपूर्ण होणार नाही। त्यानंतर घेऊया आपण प्रश्न 3, खालीलपैकी गटात न बसणारा वाक्प्रचार कोणता आहे। तर यामध्ये गटात न बसणारा वाक्प्रचार असेल पर्याय क्रमांक 3 चा, डोळ्यावर मिऱ्या वाटणे, कारण याचं योग्य जी वाक्प्रचार आहे ते डोक्यावर मिऱ्या वाटणे। त्यानंतर आपण घेऊया प्रश्न 4, उचलली टिंबटिंब लावली टाळ्याला। तर या ठिकाणी म्हण पूर्ण करायची आपल्याला, तर उचलली जीभ लावली टाळ्याला, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल। त्यानंतर प्रश्न 5 घेऊया, सुनीता आईला म्हणाली, आई किती सुंदर देखावा आहे हा। तर या ठिकाणी कोणतं वरील वाक्यामध्ये विरामचिन्ह देणं आवश्यक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। तर इथं या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह देणं आपल्याला आवश्यक आहे। प्रश्न 6 मध्ये पहा, खालीलपैकी क्रियापद असलेला शब्द निवडायचा आहे। तर या ठिकाणी क्रियापद लाव हा आहे, चाव चावणे हा पण होऊ शकतो, पण आपण पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी करणार आहोत। प्रश्न 6चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न 7 पहा, यामध्ये वाक्प्रचार आणि त्याचा योग्य अर्थ यांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची। आता चुकीची जोडी ओळखत असताना त्या ठिकाणी आपल्याला बरोबर जोड्या माहिती असणं गरजेचं असतं। त्यासाठी मराठी वाक्प्रचार म्हणी यांचं वाचन सातत्य मुलांनी ठेवणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे आपला नाक टेचणे म्हणजेच राग येणे, ही चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला दिसते। इतर ज्या जोड्या आहेत त्या बरोबर आहेत। त्यानंतर प्रश्न पुढील बघा, प्रश्न क्रमांक 8। आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 8 ते 10 मध्ये संवाद दिलेला आहे, त्यावर आधारित प्रश्न। आता संवाद वाचत असताना मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की हा संवाद किती जणांमध्ये झालेला आहे, कोणी कोणी वाक्य बोललेले आहेत आणि ते ठिकाण कोणतं आहे, या सगळ्यांचं वाचताना बारकाईनं निरीक्षण किंवा लक्षात ठेवलं पाहिजे। आता त्यावरील पहिला प्रश्न दिलेला आहे की मुले कोठे बोलत उभी राहिली होती। आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं, तर खो खोने इथे देवळासमोर खेळायचे, या वाक्यामध्ये आपल्याला ते वाक्य उत्तर आपल्याला दिसून येतं, म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 देवळासमोर। त्यानंतर प्रश्न 9 बघा, संवादाची वेळ कोणती असावी। तर संवादाची वेळ ही सायंकाळची होती, म्हणजे संध्याकाळची, कारण त्या ठिकाणी किशोरने म्हटलेलं होतं की जर रात्र अंधार पडला तर बाबा रागवतील, त्यामुळे आपण लवकर खेळूया असं त्याचं वाक्य होतं, त्यामुळं हे या ठिकाणी बरोबर आहे। बघा प्रश्न 3 या ठिकाणी कोणता आहे। प्रश्न 10व्या मध्ये बघा, बाबांना कोण घाबरत असावा। तर बाबांना किशोर घाबरत होता, कारण हे जे वाक्य होतं ते त्याचंच होतं की अंधार पडला तर बाबा रागवतील। त्यानंतर बघा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडायचा आहे। वाक्य आहे, विजयी संघाच्या जयघोषांनी परिसर डॅश डॅश सोडला। तर परिसर जयघोष आहे इथं आणि विजय झालेला आहे, त्यामुळं परिसर हा दणानून सोडला, पर्याय क्रमांक 3। 12 ते 14 साठी प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी 3 सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आहे। अशा जेव्हा प्रश्न असेल त्यावेळेस मुलांनी एक वाक्य वाचून पर्यायाचं उत्तर गोल न करता प्रथम 3ही वाक्य वाचणं गरजेचं आहे, जेणेकरून मग आपल्याला 3ही प्रश्नांची उत्तरेही योग्य येऊ शकतात।
तर यामध्ये प्रश्न बघा 12 मध्ये टिंबटिंब घरट्याकडे परतू लागले, त्यानंतर शहरातील डॅश डॅश झगमगाट सुरू झाला. आता ही संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे घरट्याकडे कोण परततं, तर पक्षी परततात, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर शहरातील टिंबटिंब झगमगाट सुरू झाला, तर शहरामध्ये दिव्यांचा झगमगाट सुरू झाला. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. देवळात देवापुढे डॅश डॅश लावली होती, तर या ठिकाणी सांज वात लावलेली होती. संध्याकाळची वात म्हणून या ठिकाणी सांज वात आपण पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 15. खालील वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडायचा आहे. वाक्य आहे शेतकरी टिंबटिंब डोळे लावून बसला होता. तर या ठिकाणी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता, कारण तो पावसाची वाट पाहत असणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द राहतो, तो कोणता? आता या ठिकाणी हे वाक्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्यानंतरच आपल्याला अनावश्यक शब्द ओळखता येतो. आता ते ही वाक्य असणार आहे लग्नाला आली आणि बारशाला गेली. तर यामुळं या ठिकाणी अनावश्यक जो शब्द आहे तो म्हणजे सासरला. आता प्रश्न क्रमांक 17 पासून गणित हा विभाग सुरू झालेला आहे. गणितावरील आपण कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न यावेळेस परीक्षेला येणार आहेत ते थोडक्यात पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी प्रश्न 17 मध्ये सांगितलेलं आहे की एका संगणकाची किंमत 33,750 रुपये आणि प्रिंटरची किंमत 10,999 रुपये आहे. तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील? अगदी सोपं उदाहरण दिलेलं आहे. या दोघांची बेरीज करायचं आहे आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. चुकीची जोडी निवडा. आता या ठिकाणी चुकीची जोडी निवडत असताना अपूर्णांकाने रंगवलेला भाग यांच्या जोड्या आहेत ह्या. तर इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा 7 चांदण्या आहेत, त्याच्यापैकी 3 रंगवलेले आहेत आणि अपूर्णांकही तोच आहे, म्हणजे तो बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये 5/4 दिलेला आहे, कारण छेद हा अशा ज्यावेळेस आकृतीचा अपूर्णांक असतो तेव्हा छेद हा मोठा असतो, त्यामुळे चुकीची जोडी ही नक्कीच पर्याय क्रमांक 2 आहे. आणि इतर ज्या जोड्या आपल्याला खाली पाहायला मिळतात त्या अगदी बरोबर आहेत. या ठिकाणी 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग रंगवलेला आहे, तर 6 पैकी 4 भाग नक्कीच रंगवलेला असणार आहे, म्हणून तोही सममूल्य अपूर्णांक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मधला 3/5 हाही त्या चित्राशी त्या आकृतीशी जुळणारा अपूर्णांक आहे. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19. आता या ठिकाणी बघा 15चा 4/5 म्हणजे किती? आता ज्या वेळेस प्रश्नामध्ये अपूर्णांकामध्ये चा आलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी मुलांनी लक्षात ठेवायचं की इथं चाचा अर्थ काय होतो? गुणाकार. म्हणून या ठिकाणी 15 गुणिले 4/5 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार तुम्ही करू शकता किंवा पाड्यात जर संख्या असेल तर छेदाने अंशाला भागू शकता. 5×3=15 आणि 3 गुणिले 4 बरोबर 12. तर आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनेही तुम्ही सोडवू शकता. चला तर आता पुढील प्रश्न घेऊया आपण. सुलभाच्या घराच्या वीज मीटरमध्ये 1 फेब्रुवारीला 19,456 असे वाचन होते आणि 1 मार्चचे वाचन 20,053 झाले. तर फेब्रुवारी महिन्यात किती युनिट विजेचा वापर झालेला आहे? तर अशा वेळेस काय करायचं आहे? मोठ्या संख्येतून लहान संख्या ही वजा करायची आहे आणि ती वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 597 युनिट विजेचा वापर मार्च महिन्यामध्ये झालेला आढळतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता 23,950 आहे आणि एका सामन्याच्या वेळी 9,576 स्त्रिया व 12,684 पुरुष हजर होते, तर किती आसने रिकामे या ठिकाणी होती? आता एकूण आसन क्षमता दिलेली आहे आणि पुरुष आणि स्त्रियांची हजर संख्या दिलेली आहे. तर इथं प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे? पुरुष आणि स्त्रिया हे दोघं मिळून किती होते यांची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे आणि आलेली जी बेरीज असेल ती एकूण आसनाच्या संख्येतून वजा करायची आहे. आता यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज येणार आहे, तर बेरीज येईल 22,260.
आता ही आलेली बेरीज आपण काय करायचं आहे, या एकूण आसन क्षमतेमधून वजा करायचं आहे आणि हे केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे 1695, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. पुढील अपूर्णांकांचे वाचन कसे कराल. आता हे अपूर्णांकाचं रेखांकित भागाचं वाचन करण्यासाठी प्रथम आपण किती त्या ठिकाणी भाग केलेले आहेत त्या आकृतीचे ते बघणं गरजेचं आहे आणि त्यापैकी किती भाग रंगवलेला आहे हेही पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एकूण 8 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी निम्मे म्हणजे 4 भाग त्या ठिकाणी रंगवलेले आहेत. म्हणून या अपूर्णांकांचं वाचन आपल्याला 1/2 म्हणजेच अर्धा असंही करता येतं. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 23 मध्ये बघा, 5/9 आणि 5/8 या चौकटीत योग्य चिन्ह आपल्याला भरायचं आहे. योग्य चिन्ह भरत असताना आपल्याला या ठिकाणी लहान आणि अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक हे दोन्ही ओळखता येणं गरजेचं आहे. त्यासाठी इयत्ता चौथीसाठी 2 कंडिशन दिलेले आहेत ज्या अगदी सोप्या आहेत. एक आहे जे अंश सारखा असताना आणि दुसरे आहे छेद सारखा असताना. आता या ठिकाणी आपल्याला अंश सारखा दिसतोय 5/9 आणि 5/8. ज्यावेळेस अंश सारखा असेल त्यावेळेस ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला योग्य चिन्ह भरायचं आहे. आता 5/9 हा लहान आहे कोणापेक्षा, 5/8 पेक्षा. म्हणून या ठिकाणी आपल्याला चिन्ह भरता येईल पर्याय क्रमांक 4 मधील या पद्धतीचं चिन्ह इथं येणार आहे. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. पुढील अपूर्णांकाचे वाचन कसे कराल. आता अपूर्णांक दिलेला आहे 5/8, त्यामुळे आपलं वाचनसुद्धा तसंच असेल 5/8. जर परीक्षेमध्ये 5/8 नसेल तर 5/8 असंही त्या पद्धतीनं आपण वाचू शकतो. त्यानंतर प्रश्न 25 मध्ये एका आकृतीत रेखांकित भाग हा अरेखांकित भागापेक्षा कितीने कमी आहे. तर प्रथम आपल्याला एकूण भाग बघावे लागतील, त्यानंतर रेखांकित भाग किती आणि अरेखांकित भाग किती आणि त्यावरून आपल्याला कितीने कमी अथवा जास्त हे काढता येणार आहे. तर इथं आपल्याला पूर्ण जर आपण चौकोन बघितले तर ते आहेत 12. तर बघा प्रश्न 25 मध्ये दिलेल्या आकृतीत रेखांकित भाग हा अरेखांकित भागापेक्षा कितीने कमी आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण अरेखांकित भाग जर काढला आणि त्याच्यातून जर रेखांकित भाग वजा केला तर आपल्याला लवकर आन्सर मिळेल असं मला वाटतं. तर या ठिकाणी बघा आपण पूर्ण भाग धरण्याच्या ऐवजी आपण अर्धे अर्धे भाग धरूया. जर आपण अर्धे भाग धरले तर काय होईल, 24 भाग या ठिकाणी तयार होतील. याचं कारण म्हणजे पूर्ण भाग जर आपण रेखांकित धरले तर बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5.5 होतात. त्यामुळे मुलांना कसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं. तर म्हणून मी काय करते की त्याचे 24 भाग केलेले आहेत टोटल. तर 24 भागापैकी अरेखांकित भाग आपण प्रथम घेऊया. ते आहेत 13 कितीपैकी, 24 पैकी. म्हणून आपला अपूर्णांक तयार झाला 13/24. आता याच्यातून रेखांकित भाग आपण वजा करूया. ते आहेत रेखांकित 11/24. आता या ठिकाणी वजाबाकी आपण छेद सारखा असताना वजाबाकी फक्त अंशाची करतो हे सर्वांना माहिती आहे. तर 13 - 11 होतात 2. 2/24 हा अपूर्णांक असेल आणि याचं जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 2/24. म्हणून आपलं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 26. प्रश्न 26 मध्ये एक अपूर्णांक दिलेला आहे. तर या अपूर्णांकाचं वाचन कसे कराल. आता इथं पूर्ण भाग दिलेला आहे, पूर्णांक संख्या आहे 19 आणि 3/4 म्हणजे पाऊण भाग म्हणजेच किती, 15.20. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27 मध्ये बघा 4/7 मध्ये 4/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 4 येईल. आता बेरीज 4 येण्यासाठी वर आपल्याला 7ची चौपट यायला हवी. मग 7ची चौपट येण्यासाठी काय करावं लागतं, तर 7ची चौपट होते 28 आणि अंशामध्ये 28 येण्यासाठी 4/7ला कितीने गुणावे लागते, आपल्याला 7ने गुणावे लागते. म्हणजे किती होईल 28/7 आणि याचं उत्तर येणार आहे 4 हे येईल. परंतु या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं तर 7 वेळा आपण 4/7 न घेता, कारण एक वेळा आपल्याला इथं ऑलरेडी दिलेला आहे 4/7, त्यामुळे आपण किती वेळा ॲड करू याच्यामध्ये, परत 6 वेळा. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 28 मध्ये A = B, B = C, C = D
तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? आता या ठिकाणी ABCD जरी आपल्याला अल्फाबेट लेटर वेगळे दिसले तरी त्यांची किंमत मात्र सारखी आहे. म्हणजेच काय की अंश सारखा आहे. मग आपला तोच नियम तुलना करण्याचा. जेव्हा अंश सारखे असतील तेव्हा जो छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान, जो छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा. म्हणून या ठिकाणी आपला सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. तर इथं मोठा अपूर्णांक असेल C/6. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 मध्ये बघा, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? तर या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक, आता आपण पर्यायामध्ये जाऊया. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत बघा. सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. आता या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे, छेद समान आहे. ज्यावेळेस छेद समान असेल जो अंश मोठा तोच मोठा अपूर्णांक, जो अंश लहान तोच लहान अपूर्णांक. हा नियम सर्व मुलांनी लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात लहान जो अपूर्णांक आहे तो म्हणजे 3/5. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर जाऊया आपण पुढे. प्रश्न क्रमांक 30 मध्ये बघा, 35/8 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास मिळणारे उत्तर खालीलपैकी कोणते आहे? तर अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर हे आपण शिकलं पाहिजे आणि ते करायला प्रॅक्टिस करायचीच आहे. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस अपूर्णांक दिला असेल आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं असेल त्यावेळेस मुलांनी लक्षात ठेवायचं आहे की छेदाने काय करायचं आहे, अंशाला भागायचं आहे. पण कोणत्या पद्धतीनं? जी पद्धत आपण पहिल्यांदा भागाकार करत असताना शिकलेलं असतो त्या पद्धतीनं, कारण आपल्याला या ठिकाणी बाकी महत्त्वाची असते. तर 8ने आपल्याला भागायचं आहे कशाला? 35ला. तर आपण भागूया 8×32. तर बाकीकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. तर बाकी किती आलेले आहे? 35मधून 32 गेले 3. तर भागाकार पण लक्षात ठेवायचा आहे. तर भागाकार जो आहे तो या ठिकाणी पूर्णांक संख्या असेल. त्यानंतर जी बाकी असेल ती वर अंशात लिहायची आहे आणि ज्याने आपण भागला म्हणजे जो छेद असेल तो छेदाच्याच ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल? भागाकार असेल, इथे वर अंशामध्ये बाकी असेल आणि खाली जो छेद असेल तोच त्या ठिकाणी म्हणजे भाजक असेल. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 31. खालील पर्यायातून 11.25 हा अपूर्णांक निवडा. 11.25 म्हणजेच किती? 11 पूर्ण आणि पावभाग. म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक असेल 4 हे उत्तर. प्रश्न क्रमांक 32 मध्ये 19.7/9 हा अपूर्णांक अंकात कसा लिहावा? आता जी पूर्णांक संख्या आहे ती सुरुवातीला घ्यायची 19. त्यानंतर 7 म्हटलेलं आहे, 7/9. तर असा ऑप्शन आपल्याला जिथं दिसेल ते आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. प्रश्न 33 मध्ये बघा, या ठिकाणी रिकामी चौकट दिलेली आहे. इथं चौकट तुम्हाला प्रिंटेड दिसत नाही पण त्याची जागा मात्र आपल्याला रिकामी दिसते. म्हणून आपण तिथली संख्या आता शोधणार आहोत. तर बरोबरचं जेव्हा चिन्ह असेल दोन अपूर्णांकामध्ये तेव्हा दोन्ही बाजूची किंमत ही सारखी असते, म्हणजेच ते सममूल्य अपूर्णांक असतात. त्यामुळं आपल्याला जो पुढील अपूर्णांक दिलेला आहे त्याचीच किंमत या बाजूला आपल्याला करायची असते. तर या ठिकाणी बघा 72/27 आहे. मग ह्या बाजूला 72/27 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 8 × 9 करावे लागेल. 8×9 72 होईल. मग आपल्याला लक्षात येईल तर किती 9 72? आपण 8×9 72 केलं. मग आता इथं खाली 27 दिलेलं आहे. मग किती 9 27 होतं? तर 3×9 27. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 3. त्यानंतर घेऊया आपण प्रश्न क्रमांक 34. एका पिंपातील 8 भाग पाण्याने भरलेला आहे. त्यापैकी 7/18 भाग पाणी वापरले तर पिंपात किती भाग पाणी शिल्लक राहणार आहे? आता सोपं उदाहरण आहे. 18/7 भाग आपण वापरलेला आहे, म्हणजे 18 पैकी 7 भाग वापरलेला आहे. तर किती भाग शिल्लक राहणार आहे? 11/18. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 35. दोन संख्यांचा गुणाकार 8/15 आहे.
जर एक संख्या 2/5 असेल तर दुसरी संख्या कोणती आहे? आता या ठिकाणी तुम्ही पर्यायावरून हे जाऊ शकता किंवा मग भागाकारही करू शकता. गुणाकार 8/15 म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 2/5ने भागावं लागेल. तर 2/5ने जर भागायचं असेल तर गुणाकार व्यस्ताने गुणणे असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी 8/5 गुणिले 5/2. आता आपण जर 5 इथं 15 आहे सॉरी तर आपण काय करूया 5ने भागूया. 5 त्रिक 15 आणि 2 8. आता वर अंशामध्ये 4 आहे आणि छेदामध्ये 3 आहे म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. तुम्हाला जर पडताळणी करून पाहायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. म्हणजे पर्यायावरून जाऊ शकता की खाली बघा आता 15 छेदामध्ये आहे. मग छेदात 15 येण्यासाठी आपल्याला 5ला कितीने गुणावं लागेल 3ने. मग 3 छेद असणारा पर्याय आपण करू शकतो. आणि अंशाचाही गुणाकार करून बघा 2/5 गुणिले 4/3 करून बघा. उत्तर आपलं 8/15 असेल तर ते आपलं पर्याय बरोबर आहे. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36मध्ये बघा एका शाळेतील 2/7 मुलांनी खेळात भाग घेतला. 1/3 भाग मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि उरलेले 80 मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. तर शाळेत एकूण मुले किती? आता हे गणित 2 पद्धतीने सोडवता येतं. 2/7 आणि 1/3ची बेरीज पण करून 80मध्ये ॲड पण करून सोडवता येतं एक्स मानून. आणि दुसरी पद्धत म्हणजे पर्यायावरून जाणं सोपं आहे. आता या ठिकाणी आपण त्याचं उत्तर करेक्ट जे आहे ते आहे 210. कारण मी काय केलं 7 आणि 3 यांचे 7 आणि 3ने भाग जाणारी संख्या या पर्यायामधून शोधलेली आहे. ती म्हणजे 21 होती. म्हणून या ठिकाणी 210 पर्याय घेतला आणि तो जर पडताळून आपण जर पाहिला तर ते बरोबर येणार आहे. कसं ते आता मी तुम्हाला सांगते. 210चा 2/7 भाग आपण घेणार आहोत. म्हणजे 210चा 2/7 जर भाग घेतला आपण तर तो होतो 60 मुलं होतात. कारण 7नं जर आपण भागलं तर 7 त्रिक 21 म्हणजे 30 झाले. 30 दोन्ही 60. त्यानंतर परत 1/3 भाग घ्यायचा आहे 210चा 1/3. ह्या जर भाग घेतला आपण काय होणार आहे 3×7 21 म्हणजे किती झाले 70. आणि यांच्या दोघांमध्ये यांची बेरीज जर आपण केली तर ती होते 7 आणि 6 13 130 आणि 130. आणि हे मुलं सांस्कृतिक कार्यक्रमातले भाग घेतलेली मुलं किती होती 80. यांची जर बेरीज केली तर आपण 210 हे आपलं उत्तर येतं. त्यामुळे आपण हे आपलं पर्याय क्रमांक 3 जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर घेऊया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न 37 क्रमांकाचा आहे. यामध्ये 0.09 या अपूर्णांकाचे वाचन कसे करावे? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलांनी बारकाईने लक्षात ठेवायचं आहे की पॉईंटच्या अगोदरचं पूर्ण संख्या वाचतात आणि त्याच्या पुढील दशांश चिन्हाचे जे पुढील अंक असतील ते सिंगल म्हणजे एक अंक वाचला जातो. म्हणून आपलं याचं करेक्ट उत्तर असेल 0.09 किंवा 0.09 पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38मध्ये बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे. प्रश्न 38मध्ये बरोबर जोडी आपल्याला निवडायची आहे. बरोबर जोडी म्हणजे दोन्ही बाजूची किंमत ही सारखी असलेली. आता इथं अपूर्णांकाची बेरीज करायचं आहे. छेद सारखा आहे. छेद जेव्हा सारखा असतो तेव्हा अपूर्णांकामध्ये फक्त अंशाची बेरीज केली जाते. म्हणून 1+1+1+1 म्हणजेच किती 3/4 ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढे पण चेक करून बघूया. 5/4 दिलेला आहे. आता इथंही छेद सारखा आहे म्हणजे अंशाची बेरीज 3+2 म्हणजे 5/4 हाही पर्याय बरोबर आहे. एखाद्या वेळेस प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. 2 पर्याय जर आपल्याला गोल करा म्हणून सांगितलेलं असेल परीक्षेमध्ये तर अशा पद्धतीनं 2सुद्धा पर्याय बरोबर देऊ शकतात. पण इथं आपल्याला तसं सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे चुकून एखाद्या वेळेस पर्याय आलेला असू शकतो. आणि इतर 3 आणि 4 जे पर्याय आहेत ते मात्र चुकीचेच आहेत. तर आपण प्रश्न 39कडे जाऊया. प्रश्न 39मध्ये बघा काय सांगितलेलं आहे की 189/243चे अतिसंक्षिप्त रूप कोणते आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पाढे आपल्याला या ठिकाणी गरजेचे असतात पाठ असणं. तर आपण या ठिकाणी डायरेक्ट भाग घालूया. 27ने जर भाग घातलं तर 27×7 189 आणि 27×9 243. म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर असेल
1. प्रश्न क्रमांक 40 मध्ये पहा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, सगळ्यांचा छेद सारखा आहे आणि अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही क्रिया एकत्र करायची आहे. ज्यांनी पदावल्या सोडवल्या आहेत, ज्यांचं पदावली हा चॅप्टर पक्का आहे, त्यांना ह्या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी अगदी सोपी आहे. कारण या ठिकाणी काय केलं आहे, छेद सारखा दिलेला आहे, त्यामुळे आपण छेद सगळ्यांचा काय करूया, एकच घेऊया आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सोडून दाखवते. आता जसं आपण पदावलीची बेरीज वजाबाकी करतो त्याच पद्धतीनं करायचं आहे. छेद एकच घेतलेला आहे आपण 9. आता इथं होता 5 वजा 7 अधिक 13/9. तर असं आल्यानंतर काय करायचं आहे, 5 वजा 7 किती होतात, बरोबर वजा 2 अधिक 13/9 म्हणजेच किती, वजा 2 अधिक 13 किती होतात, 11. 11/9 हे आपलं उत्तर असेल. तर पुढील प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 41 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 41 मध्ये सांगितलेलं आहे की अपूर्णांक दिलेले 4 आणि ते चढत्या क्रमाने लिहिल्या, शेवटी कोणता अपूर्णांक येईल. आता चढत्या क्रमाने जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस शेवटी कोणता अपूर्णांक असेल, सर्वात मोठा अपूर्णांक असेल. म्हणजे या ठिकाणचा आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. तर आता इथं ना छेद सारखे आहेत ना अंश सारखे आहेत. तर मग अशा वेळेस काय करायचं की आपण दशांश अपूर्णांक शिकलेला आहोत, त्यामुळे यांचं रूपांतर जे आहे ते दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे आणि दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून मग याचं उत्तर आपल्याला काढणं सोयीचं जाणार आहे. तर दशांश अपूर्णांकामध्ये जेव्हा आपण रूपांतर करू त्यावेळेस इथं भाग घालणं आवश्यक आहे आणि भाग घातल्यानंतर मग आपल्याला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधता येतो. तर इथं आपण जर भाग घातला आणि दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 11/12. त्यानंतर घेऊया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 42. प्रश्न 42 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे की 5/12 आणि 5 आहे, त्याच्यामध्ये पेक्षा लहान पेक्षा मोठा केलेला आहे. तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येणार नाही. तर या ठिकाणी अंक येणार नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. मग आता बघा अंश सारखा आहे, या ठिकाणी परत तोच नियम तुलना करायचा की अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे इथं या ठिकाणी जिथं स्टार आहे तो अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे जिथली जी संख्या असेल छेदातली ती 12पेक्षा लहान असणार आहे आणि 12पेक्षा लहान असलेली पर्यायामध्ये फक्त एकमेव संख्या आहे ती म्हणजे 11. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 43 वर. तर प्रश्न क्रमांक 43 मध्ये सांगितलेलं आहे की 21.17/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहा. आता आपल्याला हे आलं पाहिजे की दशांश अपूर्णांकाचं साध्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. आता ही जी अगदी सोपं आहे, जी पूर्णांक संख्या आहे म्हणजे 21 ती काय करायची आहे, दशांश चिन्हाच्या अगोदर लिहायची. म्हणजे किती, 21. आता द्यायचं दशांश चिन्ह, त्याला आपण पॉईंट म्हणू शकतो. आता 17/100 म्हणजेच किती, 0.17 आणि 0.17 जर आपण याच्यात मिसळले तर काय होणार आहे, 21.17. म्हणून आपला पर्याय क्रमांक उत्तर असेल 2. त्यानंतर जाऊया आपण प्रश्न 44 कडे. प्रश्न क्रमांक 44 मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की कोमलच्या आईनं 2.25 किलोग्रॅम गहू विकत घेतलेला आहे. 2.25 किलोग्रॅम म्हटलेला आहे. म्हणजे एक, या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मांडूया म्हणजे तुम्हाला कळेल. 2.25 म्हणजे 1 पूर्णांक आणि पाऊण किलो, 1 पूर्ण आणि पाऊण किलो. आणि स्वराच्या आईने काय केले, 2.5 किलो म्हणजे 2 पूर्ण आणि अर्धा किलो. अशा पद्धतीनं तिनं गहू विकत घेतलेले आहेत. तर दोघींनी मिळून किती गहू घेतले, तर यांची दोघांची बेरीज करायची. 7 आणि 5 12, 4.25 म्हणजे 4 किलो 250 ग्रॅम. तर असा पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपण सोडवूया प्रश्न क्रमांक 45. प्रश्न 45 मध्ये बघा, आता या ठिकाणी अपूर्णांकाची दशांश रूपामध्ये केलेली बेरीज लिहायची आहे. प्रथम आपण काय करूया, याला दशांश रूपामध्ये लिहूनच घेऊया म्हणजे आपल्याला बेरीज करणं सोयीचं जातं. आता या ठिकाणी 6 तर पूर्ण दिलेले आहे ऑलरेडी. आता 5/10 म्हणजेच काय, 0.5.
जेवढे छेदामध्ये शून्य असतील तेवढा दशांश चिन्ह डाव्या बाजूला सरकतो. म्हणजे 5च्या नंतर आहे आता ऑलरेडी, मग आता 1 शून्य वाढला म्हणजे 5च्या अलीकडे म्हणजे डावीकडे जाणार आहे आणि इथं येईल 0.07. आता यांची बेरीज आपल्याला करणं सोयीचं जातं. अशी आडवी मांडणी दशांश चिन्हाची कुणाला येत नसेल तर त्यांनी सरळ सरळ उभी मांडणी केलं तरी चालतं. फक्त करत असताना लक्षात ठेवायचं की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हे आलंच पाहिजे. आता 6 हा अपूर्णांक काही मुलं काय करतात, दशांश चिन्हाच्या पुढे लिहितात. पण लक्षात ठेवायचं आहे की 6 ही पूर्ण संख्या आहे, त्यामुळे पूर्ण संख्या ह्या दशांश चिन्हाच्या डावीकडे असतात. म्हणून हे 6ला आपण कसं लिहितो, 6.0. आणि आता आपण बेरीज करायची आहे. आता या ठिकाणचे इकडचं तुम्ही विचारात घेऊ नका. आता फक्त आपण उभी मांडणी केलेली आहे तीच आपण विचारात घेऊया. आता 7च्या खाली काहीच नाही म्हणजे 0 आहे. ज्यांना समजतं त्यांनी 0 लिहिण्याची गरज नाही, पण ज्यांना प्रॅक्टिस अजून बाकी आहे त्यांनी असं लिहू शकता. आता यांची बेरीज केली असता आपल्याला काय दिसणार आहे बघा, की 7 अधिक 0 7. आणि नेहमी बेरीज वजाबाकी दशांश चिन्हाची असो कोणताची असो उजवीकडूनच करायची आहे. 5 अधिक 0 5 आणि 6 पूर्ण म्हणजे किती झाली, 6.57. 6 दशांश चिन्ह 5 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने दशांश रूपात मांडणी करून मग बेरीज आपण करायची आहे. प्रश्न क्रमांक 46 मध्ये बघा, 71.057 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हटलेला आहे. आता 7 याची स्थानिक किंमत आपल्याला ठरवता आली पाहिजे. आता 71 पूर्ण आहे, 71मध्ये 7ची किंमत असेल 70. आता आपल्याला या ठिकाणी फरक म्हणजे वजाबाकी करायचं आहे, म्हणून आपण याला सुद्धा दशांश चिन्हामध्ये मांडून घेऊया. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना गरज नाही, पण तुम्ही 4थीला आहात या मानानं तुम्हाला असं लिहून घेतलेलं सोयीचं जाईल, जेणेकरून वजाबाकी करताना चुकणार नाही. त्यानंतर आता उजव्या बाजूचा 7 जर आपण घेतला तर तो दशांश रूपात आहे, त्यामुळे या ठिकाणी त्याची किंमत असेल 0.007. आता याच्यासाठी सोपी ट्रिक म्हणजे काय, की जिथं 7 असेल त्याच्या अगोदर सगळे 0 द्यायचं, जो अंक आपल्याला विचारला असेल तो. आता फरक विचारला म्हणजेच नक्की वजाबाकी. आता तुम्हाला जी पद्धत वजाबाकीची शिकवलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे वजाबाकी करू शकता. या ठिकाणी येईल 10 तर 3 या पद्धतीनं तुम्ही वजाबाकी करायची आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया आपण पुढे प्रश्न क्रमांक 47 मध्ये. तर प्रश्न क्रमांक 47 मध्ये सुद्धा दशांश अपूर्णांकाची बेरीजच विचारलेली आहे. तर यांची बेरीज दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह मांडून घ्या. आता मी न मांडणी करताच तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते. तर याचं करेक्ट उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 43.138 तुम्ही करून बघायचं आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 48. आता या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना सुद्धा अगदी व्यवस्थित करायचं आहे तुम्ही. तरी आपण एखादं उदाहरण घेऊया या ठिकाणी. बघा 40 पॉईंट मांडणी व्यवस्थित करायचं आहे. मांडणी जर चुकली तर आपलं काय होतं, बेरीज वजाबाकी चुकू शकते. तर यांची जर वजाबाकी आपण व्यवस्थित केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे 31.276. तुम्ही करून बघू शकता पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 49 मध्ये सांगितलेलं आहे, परत इथं दशांश अपूर्णांकाची बेरीजच विचारलेली आहे. तर बघा या ठिकाणी आपण आडवीच बेरीज करूया. लहान आहे 8 आणि 5 यांची बेरीज होते 13, त्यामुळे 3 पॉईंटला पॉईंट द्या, हातचे 1 5 आणि 1 6 म्हणजे यांची बेरीज किती 6.3 पर्याय क्रमांक 2. आता यामधील प्रश्न शेवटचा आहे तो म्हणजे 50वा. 5.19 ही संख्या कशी लिहाल. 5.0 म्हणजे पूर्ण 5 असणार आहे आणि दशांश चिन्हाच्या पुढे 1 आणि 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. तर मुलांनो अशा पद्धतीनं आपण पेपर 1 मराठी व गणित हा पेपर स्पष्टीकरण असं सोडवलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि कोणाच्या काही समस्या असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की विचारू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.